सकाळपासून सायंकाळपर्यंत आज फक्त विक्रमय वातावरण झालं आणि त्या निमित्ताने आज आपल्या मंदिरात एक असं व्यक्तिमत्व आले. जय श्रीराम. जय श्रीराम. आवाज बरोबर नाही आला. आणि विठ्ठलाच्या मंदिरात मी जय श्रीराम म्हणते, लक्षात घ्या. मी त्याच्या मागचं कारण पण सांगितलं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम म्हणण्यामागचं कारण आहे 500 वर्ष आपलं एक मंदिर सोडवण्यासाठी गेले. 500 वर्ष. काही चूक आहे आपल्या याच्यात. सगळ्यात मोठी चूक मी कायम सांगतो ती म्हणजे सोरटी सोमनाथचं मंदिर 17 वेळा लुटलं गेलं. एक तर आपल्याकडे पैसा धनधान्य किती होते याचा अर्थ लक्षात घ्या. लुटारूंना त्यांच्या देशातून यावं लागत होतं. आणि 17 वेळा. ज्या वेळेला शेवटच्या वेळेला आपलं सोरटी सोमनाथचं मंदिर लुटलं गेलं त्यावेळेला ती लूट होती 200 उंटांवर सोनं चांदी हिरे माणिक मोती घेऊन गेले. विचार करा आपण किती श्रीमंत होतो त्यावेळेला. आजही आहे. आज आता पुरीच्या जगन्नाथ मंदिराचं तुम्ही पाहत असेल बातम्यांना की त्या ठिकाणचं सगळे जे काही लोकांनी दान धर्म केलेले आहे ते कोणी मालेगावला असेल ते मला ओळखतील नक्की. भावसार गल्लीत राहिलेले. भावसार गल्लीच्या एक्झॅक्ट समोर जामा मस्जिद आहे. मी बऱ्याच वर्षापासून विचार करायचो की आपला धर्म सगळ्यात जुना सगळ्यात चांगला, एवढी ताकद आहे, मग आपलं कोणती चांगली गोष्ट वाढते का कमी होते? मला काही गोष्टींची उत्तरं तुमच्याकडून पाहिजे. चांगली गोष्ट वाढते की वाईट गोष्ट वाढते? मग काय झालं, आपला धर्म हळूहळू त्याचा गैरफायदा घेत 56 देश इस्लामचे झालेले. आपले पण कमीत कमी 100 पाहिजे होते कारण आपला सगळ्यात जुना धर्म आहे. मग माझ्या लक्षात आलं की त्यांच्यात जी एकी आहे त्याच्या मागचं सगळ्यात मुख्य कारण आहे 5 वेळची नमाज. जगात 5 वेळची नमाज, वेळ एक सारखी, नमाज एक सारखी. कुठे जाऊ द्या, कुठेही त्यांची वेळ पक्की. आपल्याकडे काय होतं की जसं जमेल तसा देवधर्म आहे, हा जो प्रकार होता. मग आम्ही विचार केला आणि काही मंदिरांना भेट दिली तर हळूहळू पार पंचमुखी हनुमान मंदिर, काळाराम मंदिर, तुमचं कपालेश्वर मंदिर, ते शेवटचं म्हणजे बालाजी मंदिर इथपर्यंत. नाशिक रोडला बरेच मंदिर आहेत, मखमालाबाद रोड, असे नाशिक शहरातले 700 देवस्थान आपण एकत्र केले. किती एकत्र केले? 700. 700 मध्ये प्रत्येकाला विनंती केली की तुम्ही 7ची आरती चालू करा. त्याप्रमाणे हळूहळू बऱ्याच मंदिरांनी 80% मंदिरांमध्ये संध्याकाळची आरती होती. इथे तुमचं एक महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी 7ची आरती होते, इथे 7ची आरती होते. म्हणजे हे यश किती आहे तुम्हाला सांगण्यासाठी हे सगळं सांगतोय. याचा फायदा असा व्हायला लागला की ज्यांना माहिती पडत नव्हतं, आता 7ची आरती फिक्स झाल्यामुळे काय आलं, प्रत्येकाला माहिती झालं की आता 7 वाजेला आरती होते. एक आपण याच्यामध्ये मागच्या 15 ऑगस्टला सुरुवात केली. लक्षात घ्या, 15 ऑगस्टला सुरुवात केली. या 15 ऑगस्टला 1 वर्षात 1000 मंदिरापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पोहोचलो. प्लस 15 जिल्हे. मग त्याच्यामध्ये तुमचं छत्रपती संभाजीनगर आहे, अहिल्यानगर आहे, त्याच्यानंतर धुळा आहे, जळगाव आहे, नंदुरबार आहे, इकडे ठाणा, मुंबई, पालघर, असे 15 एकूण जिल्हे आहेत. त्या ठिकाणी थोडं थोडं काम चालू केलं. आपलं सगळं लक्ष नाशिक जिल्ह्यात आहे. एक टप्प्यावर आपण सक्सेस झालो. आता दुसरा टप्पा तुमच्या जवळ आहे. काय ते, ह्या देवस्थानला समजा तुम्हाला यायला जमत नाहीये, घरी काम आहे, काही पूजा पाठ आहे किंवा एक घरगुती कामामुळे तुम्ही मंदिरात येत नाही. सगळ्यांनी कृपया लक्षात घ्या. आता अतिशय तुमच्यासाठी माहिती, 7 वाजेला बरोबर आपल्या घरात, 7 वाजेला आपल्या घरात दिवाबत्ती करा. रामरक्षा येते, रामरक्षा म्हणा, हनुमान चालीसा येते, गणपतीची आरती, तुम्हाला जे काय करायचं आहे. काही स्वामी समर्थांचे भक्त आहेत, कोणी गजानन महाराजांचे, कोणी शिर्डीचे, कोणी कोणते, आपल्या याच्यात काहीच म्हणणं नाही. पण 7 वाजेची वेळ नक्की करा. 2 ओंकार 3 मिनिटं जर तुम्ही लावले, ज्या घरांमध्ये मुलं आहेत त्यांच्यासाठी एक खास सूचना आहे. मुलं खूप त्रास देतात, चिडचिड करतात, लक्षात राहत नाही. या गोष्टीसाठी ओंकार मंत्र 3 ते 5-10 मिनिट जेवढं त्यांना जमेल, 8-10 दिवसानंतर, पहिल्या दिवशी ते बसणार नाही पण हळूहळू बसतील आणि त्याचा फायदा तुम्हाला 1-2 महिन्यानंतर मुलांमध्ये बदल पाहायला मिळेल. ज्यांना संस्कृत येतं, मला फारशा गोष्टी म्हणजे धर्माच्या बाबतीत फक्त मी संघटन करतोय, पण जर पूजा पाठ तर थोडंसं मी त्याच्यापासून बाजूला करतो. फार वेळा आपण हे सगळं करूयात नाशिक मधून झालेले
आता तुम्हाला सांगण्याला आणखीन आनंद होईल. इस्कॉन मंदिर तुम्हाला माहिती आहे 152 देशात आहे. किती? 152. त्यांचे जे मुख्य आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली आणि त्यांना पण ही संकल्पना आवडलेली आहे. म्हणजे विचार करा, आपण 152 देशात काही वर्षात 2 वर्ष लागेल, 3 वर्ष लागेल, पण एकदम सगळं होणार नाही, पण तिथपर्यंत ते पोहोचते. 2 स्वामी समर्थ केंद्राचे जे मोरे अण्णा आहेत, अर्धा तास त्यांच्याबरोबर चहा पाणी नाश्ता आणि सगळी चर्चा झाली. फक्त त्यांनी ॲड टाकली, मला 3 वेळा भेटायला यावं लागेल. मला काय अडचण नाही, मी ते काम ठरवलेलं आहे. त्यानंतर पण ते प्रत्येक घरामध्ये त्यांना ही संकल्पना सगळ्यांना आवडली. आतापर्यंत स्वामी रमा भाद्राचार्य आहेत, सुदर्शन न्यूजचे सुरेशजी चव्हाणके आहेत, विष्णूजी जैन म्हणजे कोण, तर ज्यांनी आपले हे राम मंदिर आहे, श्रीकृष्ण जन्मभूमी विष्णू मंदिर आहे, याचे वकील आहेत आपल्या धर्माचे. या लोकांनी ही संकल्पना आवडलेली आहे. इतक्या सगळ्या बसलो तर अशा लोकांना सुद्धा ही संकल्पना आवडली. याचा अर्थ मला पण असं वाटतं की आपण योग्य मार्गावर आहे. फक्त मंदिरांनी साथ दिली, आता भक्तांनी साथ द्यायची आहे. मी आता तुम्हाला याचं गणित सांगतो, तुम्ही अंदाज नाही करू शकत. 1000 मंदिर, 1000 भक्त प्रत्येक मंदिरात आहे. 1000 गुणिले 1000, 10 लाख लोकांपर्यंत आम्ही 2 ते 3 मिनिटात पोहोचू शकतो. असा प्लॅन आहे आपला 3 वर्षाचा. एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये, संघटनेमध्ये, समितीमध्ये अप्रत्यक्ष तुमचा पण सहभाग फार मोठा आहे. आपल्याला विनंती, आरतीला या, नक्की या. नाही जमत आहे घरी ओंकार मंत्र घ्या 3 मिनिट. मुलांसाठी, खास लहान मुलांसाठी हा मोठी याचा फायदा आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला जे काही पूजा करायची ती करा. त्याचा फायदा नक्कीच वर्षभराच्या आत तुम्हाला घरात पाहायला मिळेल. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. कोण कोण करणार आहे तिथे एकदा हात वर करा. तर मला 7 वाजेला राईट तिथे 1 सेकंड इकडे तिकडे नाही करायचं तिथे. आता मी एवढं हक्काने काय सांगतो ते सांगतो. माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालंय, वर्ल्ड रेकॉर्ड. 1577 दिवसापासून रोज संध्याकाळी कोरोनासाठी मी फेसबुक लाईव्ह रेकॉर्ड करून टाकत नाही. फेसबुक लाईव्ह आहे बरोबर 5 वाजेला. म्हणजे आई 4 वाजेला वारली. आता तुम्ही समजू शकता, मी जर एवढा मोठं तर आईच असते, त्याला काही चॅलेंज नाही की ते आपण मोठं राहिलं तर शेवटी त्याच्या पुढं. तर तेवढं दुःख बाजूला ठेवून सुद्धा 4 वाजेला मी ते झालं आणि 5 वाजेला तो जो उपक्रम आहे तो पूर्ण केला होता. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तितक्याच तन्मयतेने, तितक्याच ताकदीने 7 वाजेची वेळ काळ्या कागदावर लिहून ठेवा सफेद अक्षराने की 7 वाजेची वेळ धर्मासाठी. धर्मासाठी म्हणजे काय की जे लोक आपले काम करतात, पाहता मंदिरात ट्रस्टी असेल, कार्यकारी मंडळ असेल, पारितपर्यंत की रोज सकाळी येऊन पूजा पाठ करणारे असेल, ह्या लोकांसाठी 3 गोष्टी मागा. त्या व्यक्तींना तन मिळायला पाहिजे, धन मिळायला पाहिजे आणि मन मिळायला पाहिजे. जर हे असेल तर हे लोक आपल्या धर्मासाठी काम करतील. 7 वाजेची वेळ धर्मयोद्ध्यांसाठी. धन्यवाद. कोणाला माहिती